हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, की जर तुम्ही आय-टी इंडस्ट्रीमध्ये आहात, तर तुम्ही डॉकर हा टूल नक्की शिकला पाहिजे का? इज इट ॲक्चुअली वर्थ की डॉकर हा टूल जर माझ्या स्किल सेटमध्ये असेल, तर मला तेवढी हेल्प होईल का? सो तुमच्यासाठी माझ्याकडे 5 रिझन्स आहेत. फर्स्ट इज कन्सिस्टन्सी. आता या कन्सिस्टन्सीसाठी माझ्याकडे एक छोटीशी स्टोरी आहे. 10-15 वर्ष आधी ज्यावेळेस आय-टी डेव्हलपमेंट व्हायची, त्यावेळेस डॉकर किंवा ह्यासारखे टूल ज्यावेळेस एक्झिस्ट करत नव्हते, तेव्हा प्रत्येकाकडे एकच रिझन असायचं, की "अरे, माझ्या सिस्टमवर तर ही गोष्ट चालते." बट त्याच्यामागचं मेन रिझन हे होतं, की एखादा जर युजर Windowsवरती आहे, दुसरा युजर Linuxवरती आहे, तिसरा युजर Mac सिस्टमवरती आहे, तर त्या केसमध्ये प्रत्येकाकडे वेगळे-वेगळे व्हर्जन्स असायचे वेगळ्या-वेगळ्या टूलचे. आणि त्याच्यामुळे जर मी जावामध्ये जरी काम करतोय, तर जावाचं लेट्स अझ्युम की माझ्याकडे 1.8 व्हर्जन आहे, दुसऱ्याकडे 1.7 व्हर्जन आहे, तिसऱ्याकडे 1.6 व्हर्जन आहे. तर ह्या व्हर्जन मिसमॅचमुळे काय व्हायचं, की जी पण डेव्हलपमेंट आपण आपल्या सिस्टमवरती करतोय, ती एकाच्या सिस्टमवरती चालायची, एकाच्या सिस्टमवरती नाही चालायची आणि दुसऱ्याच्या सिस्टममध्ये तर वेगळेच इश्यू यायचे. आणि त्याच्यामधूनच हा एक टिपिकल प्रॉब्लेम चालू झाला, की इट वर्क्स ऑन माय मशीन. की ज्या केसमध्ये एकाच्या मशीनवरती सगळ्या गोष्टी चालायच्या, बट ती सेम गोष्ट दुसऱ्याच्या मशीनवरती चालणं खूप डिफिकल्ट व्हायचं. आणि डॉकरमुळे काय झालं, की ही कन्सिस्टन्सी आली थ्रूआउट दी ऑपरेटिंग सिस्टम, की जर तुमच्या सिस्टममध्ये जर डॉकर इन्स्टॉल्ड आहे आणि जर तुम्ही स्पेसिफिक व्हर्जन्स तिथे मेन्शन केलेले आहेत, तर ती ॲप्लिकेशन माझ्या सिस्टममध्ये पण तशीच चालेल आणि तुमच्या सिस्टममध्ये पण सेमच चालेल. त्याच्यानंतरचा दुसरा पॉइंट आहे, की इट इज रिअली एफिशियंट. आता एफिशियंट म्हणजे काय, की इट इज रिअली फास्ट. आता हा डॉकर जर आपण व्हर्चुअल मशीनसोबत कंपेअर केला, फॉर एक्झाम्पल जर हायपरवायझर यूज करून जर मी मल्टिपल व्हर्चुअल मशीन्स क्रिएट करतोय, सो त्या केसमध्ये माझी एक पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम क्रिएट होणार आहे आणि ऑपरेटिंग सिस्टम क्रिएट होण्यासाठी ऑब्व्हियसली तेवढा टाईम लागेल आणि त्याच्यानंतर मी माझ्या लायब्ररीज किंवा बायनरीज इन्स्टॉल करेन आणि मग माझा ॲक्चुअल सॉफ्टवेअर मी इन्स्टॉल करेन. बट सेम गोष्ट जर मला डॉकरमध्ये करायची असेल, तर मला फक्त माझ्या बायनरीज किंवा लायब्ररीज डॉकरमध्ये इन्स्टॉल करायच्या आहेत. म्हणजेच काय, की डॉकर मला हेल्प करतो एक एन्व्हायर्नमेंट क्रिएट करण्यासाठी आणि इझिली मी त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये माझे ॲप्लिकेशन रन करू शकतो. दॅट इज द रिझन व्हर्चुअल मशीन्सपेक्षा डॉकर हा खूप फास्ट आहे. दॅट डज नॉट मीन की व्हर्चुअल मशीन किंवा हायपरवायझरचे यूज केसेस नाही आहेत. व्हर्चुअल मशीन आणि हायपरवायझरचे डिफरंट यूज केसेस आहेत आणि डॉकरचे डिफरंट यूज केसेस आहेत. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे दॅट इज द स्केलेबिलिटी. आजकाल आपण सगळीकडे बघतोय की मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर यूज होतंय. काही-काही लोकं मोनोलिथिक आर्किटेक्चर यूज करतायत आणि Kubernetes सारख्या सगळ्या सर्व्हिसेस आपल्याकडे प्रत्येक क्लाउड एन्व्हायर्नमेंटमध्ये अवेलेबल आहेत. आणि हेच जर आपल्याला Kubernetes किंवा दुसरा कोणताही ऑर्केस्ट्रेशन टूल वापरून जर आपल्याला आपली ॲप्लिकेशन जर आपल्याला स्केल करायची असेल, स्केल म्हणजे काय, की कितीही माझ्या ॲप्लिकेशनवरती लोड आला, तरी माझी ॲप्लिकेशन आरामात चालेल. सो हे पॉसिबल आहे Docker ह्यासारख्या कंटेनरायझेशन टूल्समुळे. पुढचं रिझन माझ्याकडे आहे ते म्हणजे पोर्टेबल. आता या पोर्टेबलमध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालेल, तर अझ्युम की एक ॲप्लिकेशन मी क्रिएट केले आणि ती ॲप्लिकेशन मी माझ्या सिस्टमवरती डॉकराइज केले. ती डॉकराइज केलेली ॲप्लिकेशन तुमच्या सिस्टमवरती पण सेम चालेल किंवा तुमच्या मित्राच्या सिस्टमवरती पण सेमच चालेल. सो धिस मेक्स डॉकर ॲज अ टूल रिअली पोर्टेबल, की रिगार्डलेस ऑफ अंडरलाइंग आर्किटेक्चर किंवा रिगार्डलेस ऑफ अंडरलाइंग ऑपरेटिंग सिस्टम, डॉकर इमेजेस किंवा डॉकर कंटेनर सगळ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये चालतात, प्रोव्हायडेड डॉकर त्या पर्टिक्युलर सिस्टमवरती इन्स्टॉल्ड आहे. आणि त्याच्यानंतर 5वा जो रिझन आहे माझ्याकडे तो आहे आयसोलेटेड. आता अझ्युम करा, की एकाच सिस्टमवरती मला डिफरंट ॲप्लिकेशन रन करायचे आहेत आणि त्या डिफरंट ॲप्लिकेशन रन करताना मला त्या डिफरंट ॲप्लिकेशनमध्ये आयसोलेशन म्हणजे एक ॲप्लिकेशन वेगळी रन झाली पाहिजे, दुसरी ॲप्लिकेशन वेगळी रन झाली पाहिजे. ह्याचं एक सिंपलचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं, तर लेट्स से की मला मल्टिपल डेटाबेसेस माझ्या सिस्टमवरती रन करायचे आहेत. तर असा एक सिनारिओ होऊ शकतो, की प्रत्येक डेटाबेस जो आहे, तर 2 पोर्ट नंबर्स कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात. सो युजिंग डॉकर मी प्रत्येक माझी ॲप्लिकेशन आहे किंवा प्रत्येक माझा जो डेटाबेस आहे, तो मी डिफरंट पोर्टवरती यूज करू शकतो. दॅट मीन्स एका आयसोलेटेड एन्व्हायर्नमेंटमध्ये रन करू शकतो. दॅट इज व्हॉट वी कॉल एज आयसोलेशन. आणि हे 5 इम्पोर्टंट रिझन सोडून माझ्याकडे अजून जे प्रत्येकासाठी रिझन्स आहेत, ते म्हणजे जर तुम्ही डेव्हलपर असाल, तर डॉकर यूज करून तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट फास्ट करू शकता. दॅट मीन्स यू डोंट हॅव टू स्पेंड हेल लॉट ऑफ टाईम इन जस्ट इन्स्टॉलिंग द सॉफ्टवेअर. जर तुम्ही DevOps इंजिनिअर असाल, तर डॉकर इज अ मॅन्डेटरी टूल. जर तुम्ही क्लाउड इंजिनिअर असाल, तर डॉकर इज द फाउंडेशन ऑफ द क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर ॲज वेल.
आणि इन अ नटशेल जर तुम्ही आय-टी प्रोफेशनल असाल अँड इफ यू वॉन्ट टू स्टे रेलेव्हंट इन द मार्केट और इन द इंडस्ट्री, देन डॉकर हा टूल तुम्हाला शिकायलाच हवा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर मला सांगायचं असेल कोणाला, की डॉकर का शिकला पाहिजे? तर डॉकर हा ह्या रिझनसाठी शिकला पाहिजे, की डॉकर इज अ व्हेरी सिंपल अँड इट इज अल्सो ईझी टू लर्न. सो आय होप की हे रिझन्स तुमच्यासाठी पुरेपूर असतील डॉकर हा टूल शिकण्यासाठी. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.